संगमनेर तालुक्यातील साहित्यिक तथा माजी मंत्री बीजे खताळ पाटील यांचा 97वा अभिष्टचिंतन सोहळा नुकताच संपन्न झाला। यावेळी त्यांच्या 2 पुस्तकांचं प्रकाशनही करण्यात आलं। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक अकोले येथील अभिनव शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मधुभाऊ नवले यांनी केलं। बाबांच्या 97व्या वाढदिवसाला नातू या नात्यानं या अभिष्टचिंतन सोहळ्यात आपण सर्वजण सहभागी झालेत। आपल्या सर्वांचं स्वागत करणं, आपल्या सर्वांच्या उपस्थितीच्या प्रती आदर व्यक्त करणं, कृतज्ञता व्यक्त करणं हा माझ्या दृष्टीनं आनंदाचा सोहळा आहे। शिवाय याही गोष्टीचा मला अभिमान आणि आनंद आहे। बाबा महाराष्ट्राचे मंत्री होते याचाही अभिमान आहे। बाबांच्या महाराष्ट्रातील आणि देशातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व, एक प्रामाणिक आणि चिंतनशील व्यक्तिमत्व, एक कुशाग्र बुद्धिमत्ता असलेलं महाराष्ट्रातील आणि देशातील व्यक्तिमत्व, प्रशासन असेल, राजकीय क्षेत्र असेल, या सर्वच क्षेत्रामध्ये आपल्या विशेष नीतिमूल्यानं स्वतःचं व्यक्तिमत्व ज्यांनी आजपर्यंत एका वेगळ्या मंचीवर उत्तुंग अशा मंचीवर ज्यांनी नेमून ठेवलंय, त्यांचा कुटुंबातला नातं ह्या नात्यानं, कुटुंबातला घटक ह्या नात्यानं तर अभिमान असणं, आनंद होणं स्वाभाविक आहे। पण त्याशिवाय मला खरा आनंद या गोष्टीचा आज होतोय की साहित्याच्या क्षेत्रात बाबा येत आहेत, या वयात येत आहेत आणि साहित्याच्या क्षेत्रात एक नवं महाराष्ट्रामध्ये आपली एक नवी ओळख ते करून देत आहेत। तर उपस्थित मान्यवरांचा सत्कारही यावेळी करण्यात आला। वाढदिवस साजरा करताना खताळ यांच्या गांधीजी असते तर आणि लष्करी विळख्यातील पाकिस्तान या 2 पुस्तकांचं प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं। तर बीजे खताळ पाटील यांचा सत्कार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या हस्ते करण्यात आला। वयाच्या 97व्या वर्षी देखील खताळ पाटलांना चष्मा लागलेला नाही, तर त्यांचं राजकारण देखील स्वच्छ असल्याचं प्रतिपादन आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केलं। म्हटलं की आपण संगमनेर म्हणून आपल्याला अभिमान वाटतो की आज महाराष्ट्रामध्ये आम्ही जातो, फिरतो, विशेषतः मी खानदेशमध्ये फिरतो, जिकडे आम्ही जातो तिकडे जेव्हा संगमनेरचं नाव निघतं त्यावेळेस लोक निश्चितपणे विचारतात की खतासाहेबांची तब्येत कशी आहे, खतासाहेब काय करतात, अशी आपुलकीने विचारपूस उभ्या महाराष्ट्रामध्ये लोक करत असतात। हे महाराष्ट्राच्या राजकारणावर एक वेगळी ठसा, एक वेगळी प्रतिमा साहेबांनी त्या ठिकाणी निर्माण केली होती। त्यांच्या वैशिष्ट्यामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या, त्यातलं एक अत्यंत महत्वाचं म्हणजे त्यांची प्रशासनावर असलेली पकड आणि सार्वजनिक जीवनातला त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांचा स्वच्छपणा हा खऱ्या अर्थाने अत्यंत मोलाचा आहे। आणि म्हणून या तालुक्याचं हे भाग्य मी सांगितलं की अशी माणसे ते लाभली आणि म्हणून आज राज्यामध्ये एक दुष्काळग्रस्त तालुका आहे, परंतु राज्यामध्ये हा अग्रगण्य असा तालुका त्या ठिकाणचा आहे। आणि आज आपण म्हणतो की जिकडे तिकडे स्वार्थाची बजबजपुरी झालेली आहे, लोकांना काय हवं ते समजत नाहीये। याचं मुख्य कारण मी असं मानतो आणि ते खरं आहे, ते केवळ भारतापुरतं मर्यादित नाही, आज जगातच चांगल्या नेतृत्वाचा अभाव आहे हे मित्रांनो आपल्या लक्षात येतं। आणि जग कशा पद्धतीकडे चाललं, जग किंवा द्वेष, मला काहीतरी हवं यामध्ये मला प्राप्त करायचं असेल तर मी त्यासाठी कुठल्याही माध्यमाचा साधनाचा वापर करतो। अशी साधन सूचिता आता राहिली नाही, जी साधन सूचिता आदरणीय साहेबांनी आपल्या आयुष्यभर जपली, दादांनी ते आयुष्यभर जपली आणि म्हणून त्यांचं वेगळेपण आहे। आणि हे वेगळेपण त्या ठिकाणी आपण पाहत असताना आजच्या या सगळ्या अशा या अवस्थेमध्ये की देश एकीकडे खूप प्रगती होते, मंगळावर आपण यान पाठवलेलं आहे, ते आता लवकरच मंगळावर पोहोचेल आणि इतकी वैज्ञानिक प्रगती केली, आर्थिक क्षेत्रात प्रगती करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये मात्र आपली प्रचंड अवनती या ठिकाणी होत चालली आहे। मागील जीवनातील अनेक प्रसंग सांगत बीजे खताळ पाटील यांनी लेखनाविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। तर जीवनाचा द्यायचा असेल तर लिहिता लिहिता दुसऱ्यावरती अन्याय होऊ नये म्हणून लिहित जातो। माझे मी वाईट काहीच काम केलं नाही, पण लिहिण्यामध्ये अन्याय होत असतात। समजा आमचे नातेवाईक होते, मित्र होते, त्याच्यापेक्षाही मला थोड्या भावाचे त्यांनी प्रेम दिलं ते दत्ता देशमुख होते, दिलंय। आम्ही उभे राहिलो, बाळलो म्हणजे प्रेम आहे। आमच्या ठिकाणी एक नाच असायचा, माझी सभा निश्चित झाली का दत्ता देशमुख भाषण घ्यायचे, पाव तिकडे बैलांची सभा झाली, आमचे 3 लोक बैल दिली, व्यक्तिगत नाही कधी। मला राग यायचा, मी लावून दत्ता ते मला अधिकारी करायचे, मी भाता होतो त्यांचा आणि मी त्यांना आवाज घालायचा, तुम्ही काय करताय असं भाषण केलं, तुम्ही मला चिडवायला मी भाषण करीन आणि तू काय भाषण करीन म्हणजे मग तिला तांबडे भडके असतात ना, तुम्ही तांबडे भडके मिळवत। हे सगळे टीका टिकणे, व्यक्तीचा राग, लोभ, द्वेष राजकारणामध्ये कधी नव्हताच, तो आता आला, पण ते जर लेखला लागलो
तर इतका थकवा अनुभव येतील तर चांगल्या चांगल्या माणसाला सुद्धा नंग उघडे करून लिहावं लागेल. म्हणून मी ते तिकीट सुद्धा लिहिलं बाकी. या पुस्तक सोहळ्याप्रसंगी परिवारातील डॉक्टर राजेंद्र खताळ, करण खताळ, विक्रांत खताळ यांनीही विशेष परिश्रम घेतले. तर या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अरविंद गोखले यांनी आजचा पाकिस्तान या विषयावर व्याख्यान दिलं. शहीद भगतसिंग म्हणजे भगतसिंग शहीद झाले. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना एकाच दिवशी ज्या तुरुंगामध्ये फाशी दिलं, तो तुरुंग ज्या शागमान चौकामध्ये होता, आता तो तिथं तुरुंग नाहीये, पण त्या शागमान चौकाला मी भेट दिली आणि त्या शागमान चौकामध्ये एक नाट्यगृह उभं केलं गेलेलं आहे. ते लाहोर कॉर्पोरेशनच्या वतीनं तिथं नाट्यगृह ते उभं आहे. आपल्याला सांगितलं तर धक्का बसेल, पण ती वस्तुस्थिती आहे. या शागमान चौकाला लाहोरच्या पंजाब असेंब्लीमध्ये ठराव संमत करून भगतसिंग स्क्वेअर असं नाव देण्याचा ठराव झालेला होता. तिथं पार्टी लागली होती, शहीद भगतसिंग स्क्वेअर. पुढे काय झालं? पुढे झालं ते असं की आज मुंबई हल्ल्याच्या संदर्भामध्ये ज्या हाफिज सईदचं नाव आपण घेतो ना, त्या हाफिज सईदने सांगितलं की भगतसिंगाचं इथं स्मारक असता कामा नये आणि ती पार्टी तिथून नंतर हलवण्यात आली. हा भगतसिंगांचं हे तिथं स्मारक व्हावं यासाठी कुलदीप नय्यरांपासून अनेक जण प्रयत्न करत होते आणि त्याला शेवटी फळ आलं, पण ते फळही नंतर पुसलं गेलं. या प्रसंगी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे, बहुजन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्रेमानंद रुपवते, ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले, शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन डॉक्टर संजय मालपाणी, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्यासह परिवारातील आप्तेष्ट मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दादांची पिढी ही राजकारणाला विचारांची बैठक लागते हे मांडणारी होती आणि त्या अनुषंगाने मग पक्ष, कार्यकर्ता आणि समाज यांच्याशी संपर्क साधण्याचं ते माध्यम होतं. अलीकडच्या सगळ्याच राजकारणामध्ये, व्यक्तिवादी सगळ्याच सोपस्कारांच्या मध्ये राजकारणाला विचारांची, तत्वज्ञानाची, चिंतनशीलतेची गरज असते. हाच जणू काही राजकारणाचा भाव हरवला आहे. यशवंतराव चव्हाणांचं एक प्रसिद्ध वाक्य ते असं म्हणतात की राजकारणाच्या फिरणाऱ्या चाकावरती जर समाजाला आकार येत नसेल तर ते राजकारण वांजोटी ठरतं. आजचं राजकारण हे खरंच समाजाला आकार देणारं आहे की वांजोटी राजकारण आहे, याची देखील चर्चा करण्याची आवश्यकता आहे. ज्या प्रकारचं राजकारण दादांनी केलं, ज्या प्रकारे भूमिका घेऊन आयुष्यभर उभे राहिल्या आणि ज्या प्रकारे समाज, समष्टी आणि लोक यांच्या भल्यासाठी आपलं आयुष्य दिलं, अशाच माणसांच्या जीवनापटावरती राजकारणाचा सगळा सोपस्कार हा मोजला जातो. डॉक्टर संतोष खेडलेकर यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. प्रतिनिधी संदीप चव्हाण, C24 तास, संगमनेर.